आयुष्य खूप काही हिरावून घेतं, पण स्वप्न हिरावू शकत नाही. दत्तू अशोक जाधव. ना आई वडिलांचा आधार ना कुणाची साथ. निरीक्षण गृहात वाढलेला एक मुलगा, पण डोळ्यात होतं स्वप्न आई होण्याचं. एकटेपणाला ताकद बनवत, शिक्षणाला शस्त्र मानत तो लढत राहिला. आणि 2 मे 2026 रोजी 12वीचा निकाल जाहीर झाला. आणि यामध्ये दत्तूला 92.17% गुण मिळाले आहेत. तर आपण दत्तूचा प्रवास कसा होता हे त्याच्याकडनं जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ नक्की बघा. माझं नाव दत्तू अशोक जाधव. मी वयाच्या 9व्या वर्षी निरीक्षणगृह बालगृह येथे आलो. म्हणजे की एक ॲक्सिडेंटने माझी आई वारली. तर मग आई वारल्यानंतर वडिलांना जेलमध्ये टाकलं. कारण की म्हणजे ज्यावेळेस आई वारली त्यावेळेस आई जळून वारली आणि मग वडिलांना आईला मारण्याच्या आरोपाखाली जेलमध्ये टाकलं. त्यानंतर मी आणि माझ्या 3 बहिणी आम्हाला म्हणजे असं कोणाचा सहारा नव्हता, की कोणी फॅमिली वगैरे, नातेवाईक वगैरे. तर त्यावेळेस आम्हाला पोलिसांमार्फत भारतीय समाजसेवा केंद्र येथे टाकण्यात आलं. परंतु त्यावेळेस माझं वय वर्ष 9 होतं. त्यामुळं मला तिथे राहता येत नव्हतं. कारण की त्या संस्थेमध्ये फक्त 0 ते 6 वर्ष राहता येतं. मग त्यानंतर माझं ट्रान्सफर निरीक्षणगृह बालगृह येथे करण्यात आलं. निरीक्षणगृह बालगृह येथे करण्यात आल्यानंतर मग मला त्यांनी शाळेत टाकलं. सगळे वही पुस्तकं वगैरे त्याची सगळी हेल्प केली. आणि मग तिथं म्हणजे निरीक्षणगृहात आल्यानंतर मी 3री ते 12वी इथेच राहिलो. मग 10वीला मी भारतीय विद्यालय शाळेत होतो. त्यावेळेस मी 89.80% घेतले. आणि त्यावेळी देखील संस्थेने मला कधी असं म्हणजे अनाथ असल्यासारखं वाटू दिलं नाही. मला इथल्या प्रत्येक कर्मचाऱ्याने, शिक्षकाने, मावशींनी म्हणजे प्रत्येकाने आई-वडिलांसारखं मला प्रेम दिलं. कुठली गोष्ट जरी आम्हाला हवी असली तर आम्ही त्यांना ते सांगायचो आणि आम्हाला मिळून जायची. मग त्यानंतर 11वीला 10वीला मला चांगले पर्सेंटेज मिळाले. परंतु आता मग मला ॲडमिशन देवगिरी कॉलेजला घ्यायचं होतं. परंतु मला एक म्हणजे थोडी शंका होती की इतक्या लांब मला कॉलेजला ॲडमिशन देतील की नाही. परंतु मग मी सरांना या कॉलेजच्या ॲडमिशनबद्दल सांगितलं आणि त्यांना म्हणलं की मला देवगिरी कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे. परंतु त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला देवगिरी कॉलेजला प्रवेश मिळवून दिला. देवगिरी कॉलेजला देखील मला खूप चांगले शिक्षक मिळाले आणि त्यावेळेस ते मला म्हणाले होते की सायन्सला ॲडमिशन घे. परंतु माझं जे उद्दिष्ट आहे, जे माझं ध्येय आहे ते फिक्स होतं आणि त्यामुळे जे मला स्पर्धा परीक्षा करण्याचं माझं जे टार्गेट आहे त्यासाठी मी आर्ट्सची फॅकल्टी निवडली. 10वीपासूनच माझा विचार होता की नाही, आता 10वीला चांगले पर्सेंटेज घेतले, परंतु आपल्याला 12वी देखील सातत्य राखावं लागेल. तेव्हापासून मी अभ्यासाची तयारी केलेली होती. आणि त्यावेळेस मला संस्थेने पूर्ण मदत देखील केली. जाण्याची येण्याची माझी पूर्ण व्यवस्था केली. मला सिटी बसचा पास वगैरे काढून दिला. आणि मग 12वीला मी एकदम म्हणजे ऑब्व्हियसली चांगला अभ्यास वगैरे केला आणि चांगले पर्सेंटेज मिळवले. आणि प्रत्येक विषयाचे जे अवघड विषय आहेत त्यांना मी आधी प्रेफरन्स द्यायचो. कारण 11 मार्चला माझा शेवटचा पेपर संपला आणि 20 मार्चला मला 18 वर्ष पूर्ण होणार होते. तर आता संस्थेमध्ये नियम असतो की 6 ते 18 वर्षापर्यंतच राहता येतं आणि आता मला 18 वर्षानंतर संस्थेतून बाहेर पडावं लागणार होतं. परंतु माझ्यासमोर एक प्रश्न होता की आता आपण आपलं अस्तित्व बाहेर कसं टिकवायचं, आपलं भवितव्य कसं घडवायचं. तर माझा तो प्रश्न देवाच्या कृपेने चांगल्या प्रकारे सॉल्व्ह झाला. संस्थेचे उपाध्यक्ष जगताप सर यांनी मला त्यांच्या घरी नेलं आणि माझं पालकत्व स्वीकारलं. आणि योगायोगाने त्या दिवशी गुढीपाडवाच होता. माझ्या हस्ते गुढी उभारली. आणि परंतु मला की माहीत नव्हतं की आपण फॅमिलीमध्ये वगैरे कसं राहायचं. तर त्या आधी मी संकोच करत होतो. परंतु ज्यावेळेस मी त्यांच्या फॅमिलीमध्ये गेलो, सगळ्यांनी मला खूप आपल्या फॅमिली मेंबरसारखं प्रेम दिलं. जगताप सरांचे मिसेस असतील, आई, त्यांचे चिरंजीव इंद्रजित सर, त्यांचे सून मेघा मॅडम, त्यांचे नातू वगैरे आरुष, ईशा दिदी यांनी सर्वांनी मला आपल्या बहीण भावाप्रमाणे प्रेम दिलं. सगळे माझ्यासोबत फॅमिली मेंबर सारखे वागले आणि मी खूप कमी दिवसात त्यांच्याशी चांगली माझी बॉन्डिंग झाली. मी त्यांच्यासोबत एकदम फॅमिली जे आपल्या सख्खे बहीण भाऊ जसे असतात त्या प्रकारे राहायला लागलो. आणि मला त्यांनी त्या 1 महिन्याच्या कालावधीत खूप चांगलं प्रेम दिलं. त्यानंतर आता मला स्पर्धा परीक्षेची तयारी करता यावी या हेतूने त्यांनी ते क्लासेस जवळ पडावे यासाठी त्यांनी संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष
मानसिंग बापू पवार साहेब यांच्याशी बोलले आणि माझ्या ॲडमिशनची व्यवस्था केली. समर्थनगर येथील जे मराठा विद्यार्थी वसतिगृह आहे तिथे त्यांनी माझी ॲडमिशनची व्यवस्था करून दिली आणि आता मी म्हणजे क्लास माझा जवळच आहे आणि मी योग्य प्रकारे क्लासला वगैरे जातो आणि माझा स्वतःचा अभ्यास वगैरे करतो. मला भविष्यात UPSC स्पर्धा क्रॅक करून IAS अधिकारी व्हायचं आहे. अत्यंत हुशार मुलगा आहे, शिस्तीचा मुलगा होता. अनेक वर्षापासून मी त्याला पाहत होतो आणि संस्थेचे सगळे नियम, आपलेपणा, इतर कर्मचाऱ्यांशी वागणूक, मॅनेजमेंटशी वागणूक त्याची अत्यंत चांगल्या प्रकारे होते आणि माझ्या दृष्टीनं तो आपल्या जीवनामध्ये त्यांनी जे ध्येय ठेवलेले आहे तो निश्चितच ते यश प्राप्त करेल या माझ्या मनामध्ये काही शंका नाही. एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये दत्तूनं जिद्द सोडली नाही, अभ्यास केला आणि आज तो चांगल्या गुणांनी पास झालाय. तर इतर मुलं देखील दत्तूकडनं प्रेरणा घेऊन आयुष्यामध्ये नक्कीच काही ना काहीतरी करू शकतात. अपूर्वा दळणीकर, न्यूज 18 लोकल, छत्रपती संभाजीनगर.